काम करणे म्हणजे कमीपणा आहे असं नाही, अजिबात नाही. नाही जनाबाईकडे काय कमी होतं? जनाबाई सुद्धा श्रीमंताच्या घरी जन्माला आलेली. गंगाखेड मध्ये सर्वात श्रीमंत जर घराणं कोणतं असेल तर जनाबाईच्या वडिलाचं. नामदेवरायांच्या घरी काम करते म्हणजे काय? अरे ज्याला पांडुरंगाच्या घरचं त्या ठिकाणी पांडुरंगाला जेवण ज्याच्या घरचं जावं त्या परमभक्ताच्या भागवताची त्या भागवत भक्ताची सेवा करण्याचं भाग्य जनाबाईला मिळावं. अरे माझ्या परमात्म्यानं उष्ट्या पत्रावळी उचलण्याचं काम, अर्जुनाच्या घोडी धुण्याचं काम नव्हे 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 गोरा कुंभाराची मडकी घडवण्याचं काम, अंबरीश राजाची सेवा करण्याचं काम माझ्या भगवंतानी केलं. मग जनाबाई का काम करणार नाही? सर्वांची धुनी करायची, भांडण करायची, सगळं 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 करायचं जनाबाई. 11 वर्षाच्या वयापासून काम करत 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 परमार्थ सिद्धीला गेला. सिद्धीला गेलेला परमार्थ आता विठ्ठलाने तिच्याशी बोलावं, विठ्ठलाने तिच्याशी खेळावं, विठ्ठलाने तिच्याजवळ बसावं, गप्पा गोष्टी कराव्या, तिच्या कामामध्ये मदत करावी, एवढा जनाबाईचा अधिकार प्राप्त झाला. आम्ही ऐकलं भगवंत हा देवाशी बोलतो, त्या ठिकाणी भगवंत हा संतांशी बोलतो. अलीकडच्या काळामध्ये देव बोलेना झाला, देव बोलत नाही, डायरेक्ट अंगात येतो म्हणे अशी परिस्थिती झाली. आता देवाला बोलायला वेळच नाही, तो अंगात घुसायला लागला. आणि मग लोक म्हणतात त्याच्या अंगात बाबा येतात, याच्या अंगात धमक येतात, याच्या अंगात टमक येतात. बाबाची बैठक लागलेली आहे, अमक फलानं टमक, प्रसाद देतो म्हणे बाबा, अंगारा देतो म्हणे बाबा, धूपचंदन देतो म्हणे बाबा, सगळं देतो म्हणे बाबा. भौतिक सुखाची वाटचाल करत असताना सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते केते याच्याकडे न वळता खऱ्या देवाची भक्ती करा. आणि म्हणून मी ऐकलं नाही कधी दादा राम कोणाच्या अंगात आला, मी ऐकलं नाही दादा कधी कृष्ण कोणाच्या अंगात आला, मी ऐकलं नाही दादा कधी ज्ञानोबारे कोणाच्या अंगात घुसलेत आणि कुठे बैठक लागली. मी ऐकलं नाही दादा कधी का माझ्या तुकोबाची बैठक लागली, बाबाच्या अंगात तुकोबा येतात. नाही नाही, खरा देव कधी अंगात जातच नसतो. डायरेक्ट देव पहावया गेलो तिथे देवची होऊन ठेलो. ही परमस्थिती प्राप्त झालेली जनाबाई आज भगवंत तिच्या जवळ आला. जने काय करत आहे म्हणे? उद्याच्याला दळण नाही देवा, आत्ता दळायला बसली. दिवसभर काम करून कंटाळा आला, पण सकाळ त्या ठिकाणी डबे पाहिले, डबे पीठ नाही, रिकामे दिसले आणि म्हणून दळायला बसले. मी मदत करू तुला? कर ना देवा. भगवंतानी हातात जात्याचा खुंटा धरावा. आता जातं राहिलं नाही, मुसट राहिलं नाही, उखड राहिलेलं नाही, ह्या सगळ्या गोष्टी गेल्या. ज्याचं नाव जातं झालं ते जातच राहिलं, आता जातं उरलेलं नाही. तो पूर्वीचा काळ आहे साहेब. जनाबाई त्या ठिकाणी धान्य टाकावं आणि भगवंतानं तो खुंटा धरून ते फिरवावं. ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात, दासीच्या त्या जनाबाईच्या घरामध्ये देवाने बसावं, खुंटा फिरवावा आणि हिने धान्य टाकावं. पंढरी ये माझे माहेर साजनी, पंढरी ये माझे माहेर साजनी, ओविया कांडणी गाऊ गीती. जनाबाईच्या घरामध्ये जनाबाईनं अभंग गावे आणि भगवंतानी ध्रुपद धरावं. काही कांना ध्रुपद धरण्यामध्ये फार मोठी अडचण असते. ते म्हणतात यानं प्रमाण म्हटलं कशाला उचलायचं. अरे जनाबाईनं म्हणावं आणि तिचं ध्रुपद देवानं धरावं. पहिली माझी ओवी ग, ह्या सगळ्या ओव्या गात असताना हे भगवंता सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक ओव्या गा